मित्रांनो, सध्या हिंदुत्वाची मांडणी सुरू आहे आणि या अनुषंगाने आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व नेमकं कसं होतं. भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व, RSSचं हिंदुत्व, छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आणि काँग्रेस पक्षाचं हिंदुत्व, या तीनही हिंदुत्वाची आपण निरपेक्ष पद्धतीने चर्चा करणार आहोत. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुमच्या विषय लक्षात येणार नाही आणि तुमचं जे काही मत आहे ते पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच मांडा. मित्रांनो, आपण बरीचशी चर्चा करणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नरहर कुरुंदकर काय म्हणतात पहा. नरहर कुरुंदकर स्वतः ब्राह्मण आहेत. ते काय म्हणतात पहा. शिवाजी महाराज हिंदू धर्माचे धार्मिक नेते नव्हते, तसे ते महाराष्ट्राचे अगर मराठ्यांचेही नेते नव्हते. शिवाजीच्या मोठेपणाला महाराष्ट्राच्या चौकटी घालून आपण त्याच्यावर फार मोठा अन्याय करीत आहोत, हे सहजासहजी लक्षात येत नाही. छत्रपतींचं राज्य महाराष्ट्राच्या बाहेर त्यावेळच्या कर्नाटकात म्हणजे आजच्या तमिळ प्रदेशातही काही प्रमाणात पसरलेलं होतं. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित करण्याचं काम केलेलं आहे असं नरहर कुरुंदकर म्हणतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज ना केवळ मराठ्यांचे होते किंवा त्यांना एका धर्मामध्ये सुद्धा बांधता येणार नाही. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्म नेमका कोणता होता ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. आता मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते का? तर होते. किती टक्के होते हे कोणालाही माहीत नाही. 3% होते, 4% होते, 5% होते, 10% होते, 15% होते, कोणालाही माहीत नाही. परंतु सध्या जर आपण लोकसंख्येचा जर आढावा घेतला तर त्या अनुसार किमान 5 ते 10% मुस्लिम छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये असायला हवेत. हा केवळ अंदाज आहे, टक्केवारी कोणालाही माहीत नाही. परंतु काही मुस्लिमांची नावं समकालीन साधनामध्ये आहेत, त्याच्यावर आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये भाष्य केलेलं आहे. आता मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण केलं ते स्वराज्य होतं. स्वराज्य म्हणजे दहशतमुक्त कल्याणकारी राज्यव्यवस्था. शेतकरी, सर्वसामान्य रयत, स्त्रिया या दुर्बल घटकांना न्यायाची हमी स्वराज्यामध्ये होती. या गोष्टी शिवाजी महाराजांची जी पत्रे आहेत, आज्ञापत्रे आहेत, त्यांनी केलेले जे न्याय निवाडे आहेत, यामधून प्रकर्षाने आपल्याला निदर्शनास येतात. तसंच एक पत्र त्यांनी आपल्या सैन्य अधिकाऱ्याला लिहिलेलं आहे. चिपळूण छावणी आहे, त्या छावणीमधील शिपायांना ते पत्र लिहून सांगतात की तुम्ही बाजारात जाल, फुकट वस्तू घ्यायला जाल, दाम मोजून तुम्ही वस्तू घ्या, शेतकऱ्यांना लुबाडून कणसे कापून न्याल, असा लोकांना तुम्ही त्रास द्याल, त्याच्यासाठी सारी व्यवस्था करण्यात आलेली आहे. एक सुतळीचा तोडा जरी तुम्ही लोकांचा घेतला तर लोक म्हणतील यापेक्षा मोगलाई बरी. या वाक्यातील मोगलाई हा शब्द प्रयोग फार सूचक आहे. मोगलाईत स्थानिक सरंजामदाराच्या सहाय्याने गरीब रयतेचं प्रचंड शोषण होत असे. शेतकऱ्यावर मनमानी करांचा बोजा, सैनिकाकडून होणारे शेतीचं नुकसान, लूटपाट, धार्मिक आधारावर कर, असं मोगलाईचं स्वरूप होतं. आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली स्वराज्याची मांडणी ही लोककल्याणकाराची होती, सर्वांना आश्वासन देणारी होती, सर्वांच्या सुरक्षेची हमी देणारी होती, सर्वांना सर्वास पोटास लावणे आहे, या अर्थाने स्वराज्याचा अर्थ आहे. आणि हे राज्य म्हणजेच हिंदवी स्वराज्य होय. आता आपल्या धर्माचं पालन करणं, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्वधर्माचं पालन 100% करत होते. छत्रपती शिवाजी महाराज सश्रद्ध हिंदू होते, याबद्दल कसलाही दुमत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही आराध्य दैवत आहेत, शंभू महादेव असतील, आई तुळजाभवानी असतील किंवा सर्व देवी देवतांना मानणारे, त्यांची सश्रद्ध पूजा करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांनी दुसऱ्या धर्माचा कधीही द्वेष केलेला नाही. तसं एकही उदाहरण नाही. उलट शिवचरित्रकार सभासद जो अस्सल साधन आहे तो काय म्हणतो पहा. मुसलमानांचे पीर मस्जिदी यांचे दिवाबत्ती नैवेद्य स्थान पाहून चालविले आणि हिंदूंची देवस्थाने जागा होती त्यास नैवेद्य अभिषेक स्थान पाहून यथायोग्य चालवले. हे समकालीन साधनामध्ये आहे. लक्षात ठेवा, म्हणजे येथे त्यांनी कुठेही मुस्लिमांचा भेदभाव केलेला नाही. म्हणजे जे भंडारे महाराज जे सांगतात
की सर्व धर्म समभाव ही सगळ्यात मोठी खोटारडी गोष्ट आहे. म्हणजे याचा अर्थ ते एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे हिंदुत्व आहे ते खोटारड सिद्ध करू इच्छित आहेत. म्हणजे इथंच पहिली ठिणगी पडत आहे. भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मित्रांनो, औरंगजेब हा प्रचंड, लक्षात ठेवा, प्रचंड सत्तापिपासू होता, वांशिक दुराभिमानी होता. त्याला त्याच्या वंशाचा प्रचंड कट्टर अभिमान होता. लक्षात ठेवा, तो स्वराज्याचा दुश्मन होता, आपला दुश्मन होता, याबद्दल कसलीही शंका नाही. त्याबाबत त्याला योग्य धडा शिकवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. ते सुद्धा तलवारीच्या जीवावर केलेलं आहे, शौर्याच्या जीवावर केलेलं आहे, मनगटाच्या जीवावर केलेलं आहे, सर्व मावळ्यांना एकत्र करून केलेलं आहे. यामध्ये कसलंही दुमत नाही. मित्रांनो, ज्याप्रमाणे औरंगजेब शत्रू होता, अगदी त्याच पद्धतीने अफझल खान सुद्धा शत्रू होता. तो स्वराज्यावर चाल करून आला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला संपवलेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शौर्य गाजवलेलं आहे ते निश्चितच मराठ्यांसाठी, हिंदूंसाठी गौरवास्पद आहे. परंतु त्याच औरंगजेबाचं यज्ञ घालून स्वागत करणारे कोण होते? आपलेच बांधव होते. अफझल खान जिंकावा म्हणून यज्ञ करणारे आपलेच होते. मग लक्षात ठेवा, हिंदुत्वामध्ये नेमका कोणता फरक आहे हे लक्षात घ्या. आता मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज गोब्राह्मण प्रतिपालक होते का? लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज सर्व जन प्रतिपालक होते. त्यांच्या राज्यामध्ये येणाऱ्या गायी, म्हशी, जेवढं काही पशुधन आहे या सर्वांचं रक्षण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. मग तो ब्राह्मण असो, मराठा असो, 18 पगड जाती असो, ओबीसी असो, कुणबी असो, कोणतीही जात असो, प्रत्येकाचं रक्षण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र धर्मरक्षक होते. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जन प्रतिपालक होते. केवळ ब्राह्मणांचं किंवा केवळ बहुजनांचं रक्षण त्यांनी केलेलं नाही किंवा त्यांचं पालन केलेलं नाही, तर समस्त प्रजेचं पालन करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की वाईच्या, साताराजवळ वाई आहे, तेथील उच्चवर्णीयांनी अफझल खानाचा सत्कार करून त्या अफझल खानाला शिवाजी महाराजांना ठार मारण्यासाठी शुभेच्छा दिल्या. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ठार मारले जावेत असं येथील हिंदूंना वाटत होतं, उच्चवर्णीय हिंदूंना वाटत होतं. मग हे हिंदुत्व नेमकं कोणतं आहे? आणि असं ज्यांना वाटत होतं त्याच लोकांनी, तमाम लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला सुद्धा विरोध केलेला आहे. लक्षात ठेवा, हा हिंदुत्वामधला फरक लक्षात घ्या. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व नेमकं कसं आहे हे ज्या वेळेस उफाळून वर येतं, ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या, RSSच्या हिंदुत्वाला अशा उकळ्या फुटतात, त्यावेळेस त्यातून बाहेर पडणारं हिंदुत्व म्हणजे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रशांत कोरटकर आहे, भगतसिंह कोश्यारी आहे, राजनाथ सिंह आहे, गोविंदगिरी महाराज आहे, असे अनेक उदाहरणं आहेत. मित्रांनो, मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान प्रचंड सैन्यानिशी छत्रपती शिवाजी महाराजावर चालून येत असताना मोगलांचा विजय व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराज पराभूत व्हावेत म्हणून याच उच्चवर्णीयांनी अनुष्ठाने बसवून कोटीचंडी यज्ञ घातला होता. लक्षात घ्या आता. आणि मोरोपंत पिंगळेंसारख्या शिवाजी महाराजांच्या एकनिष्ठ म्हणविल्या जाणाऱ्या, मोरोपंत पिंगळे म्हणजे काही लहान नाव नाही, आणि तो जाहीरपणे म्हणायचा, आम्ही शूद्र मराठ्यांच्या हाताखाली, आम्ही ब्राह्मणांनी कसं काम करावं. मोरोपंत पिंगळे हे हिंदुत्व हा फरक आहे. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज मी तुम्हाला सांगितलेलं आहे अस्सल हिंदू होते. अस्सल त्यांचं राज्य हे हिंदवी स्वराज्य होतं. परंतु भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. लक्षात ठेवा. आता फरक कसा आहे तुम्हाला सांगितलं, प्रशांत कोरटकरचं उदाहरण दिलं. आता भारतीय जनता पार्टीचे आदर्श असणारे सावरकर,
काय म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल? दैवाने म्हणा, देवाची इच्छा म्हणून म्हणा, काकतालीय न्यायाने म्हणा किंवा पेरलेल्या प्रयत्नांचे एक समयावच्छेद करून बहरून आलेले पीक म्हणा, पण जिजामातेच्या ग्रहांगणातील शिवाजीच्या ह्या जन्मापासून एक आश्चर्यकारक परिवर्तन हिंदू मुसलमानांच्या युद्ध संघर्षातील राष्ट्रीय रणांगणातही घडून आले. यामध्ये सावरकर काय म्हणतात? कावळ्याने ताडाच्या झाडावर बसायला आणि ताडाचे झाड पळायला एकच वेळ आली, म्हणजे काकतालीय न्याय. म्हणजे एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य, त्या स्वराज्यामागील छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याग, शौर्य, समर्पण याला नाकारण्याचं काम सावरकरांनी केलेलं आहे. अगदी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्याचं काम सावरकरांनी केलेलं आहे. एक वेळेस ठीक आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भामध्ये त्या काळातील साधनांच्या आधारे त्यांनी लिहिलं असेल, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सुद्धा जो आकस भाव ठेवून लिहिलेला आहे याबद्दल मात्र सावरकरांना कदापिही क्षमा करता येणार नाही. आता जो माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य नाकारतो तो माणूस भारतीय जनता पार्टीचा, RSSचा आदर्श कसं काय असू शकतो? आणि जो माणूस संभाजी महाराजांची, शिवाजी महाराजांची बदनामी करतो तो सावरकर नथुराम गोडसेचा आदर्श आहे. आणि तो नथुराम गोडसे संग्राम महाराज भांडारे याला नथुराम जी आहे. हा फरक लक्षात घ्या. हे बेगडी हिंदुत्व, जे खोटं हिंदुत्व, लक्षात ठेवा. फक्त या लोकांना स्वजातीचं वर्चस्व निर्माण करायचं आहे. ज्या पद्धतीने राजू परुळेकर हे अस्सल हिंदू आहेत, राजू परुळेकर हे अस्सल ब्राह्मण आहेत. लक्षात ठेवा. आम्हाला प्रचंड अभिमान आहे ब्राह्मणांचा. ते संत एकनाथ महाराज असतील, नरेंद्र दाभोळकर असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, निळोबाराय असतील, संत बहिणाबाई पाठक असतील आणि आजच्या काळामध्ये राजू परुळेकर असतील, यांचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. आणि हे राजू परुळेकर यांनी नितीन गडकरीचा बुरका असा टराटरा फाडण्याचं काम केलेलं आहे. सगळ्यात खोटं बोलणारा फेकू माणूस नितीन गडकरी आहे. हे जाहीर विधान करण्याची हिम्मत राजू परुळेकर यांच्यामध्ये आहे. हे आमच्या बहुजनांना लक्षात येणार नाही. खरं आपली विचारधारा ही महात्मा फुले कुणाला आदर्श मानतात? छत्रपती शिवाजी महाराजांना. शाहू महाराज तर त्यांचे वंशज आहेत, वारस आहेत, छत्रपती आहेत स्वतः. घटना लिहिणारे बाबासाहेब आंबेडकर कुणाला प्रेरणा मानतात? महात्मा फुलेंना मानतात, शाहू महाराजांना मानतात, शिवाजी महाराजांना मानतात. ही आपली परंपरा आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कोणाला सहकार्य करतात? छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण व्हावं यासाठी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अनमोल मार्गदर्शन करतात, कार्य करतात, काम करतात. अगदी सैन्याची भरती करण्याचं काम, त्यांना प्रेरणा देण्याचं काम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. हे आपलं हिंदुत्व आहे. लक्षात ठेवा. हा फरक हिंदूंनी लक्षात घेणं गरजेचं आहे, नाहीतर तुमचा विनाश अटळ आहे. हे मनुवादी तुमच्या मानगुटावर बसल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मित्रांनो, काँग्रेसचं हिंदुत्व नेमकं कसं आहे लक्षात ठेवा. भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व हे पूर्णपणे मनुवादी हिंदुत्व आहे. येथील जे अस्सल हिंदू आहेत, छत्रपती शिवाजी महाराज असेल, येथील शेतकरी असेल, येथील कष्टकरी असेल, येथील मराठे असतील, OBC असतील, सर्वसामान्य दलित असतील, हे अस्सल हिंदू आहेत. परंतु या हिंदूंना गुलाम बनवून फक्त स्वजातीचं वर्चस्व, त्यांचं सांस्कृतिक वर्चस्व, धार्मिक वर्चस्व, राजकीय वर्चस्व निर्माण करण्यासाठी, यांना गुलाम म्हणून वापरण्यासाठी RSS आणि भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व आहे. आणि काँग्रेसचं हिंदुत्व नेमकं कसं आहे? काँग्रेसचं हिंदुत्व हे सॉफ्ट हिंदुत्व आहे. लक्षात ठेवा. अस्सल हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं, मनुवादी हिंदुत्व कुणाचं? भारतीय जनता पार्टीचं. आणि या दोघांच्याही मधलं हिंदुत्व, ना इकडचं ना तिकडचं असं हिंदुत्व हे काँग्रेसचं आहे. म्हणजे काँग्रेस ही 100% राष्ट्रवादी आली, त्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आली. यांचं हिंदुत्व हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांशी 100% मिळतं जुळतं नाही. ज्यावेळेस शंकराचार्य
मनुस्मृती मानणारा शंकराचार्य, मनुस्मृतीचा उदो करणारा शंकराचार्य ज्यावेळेस मुंबईमध्ये येतो त्यावेळेस उद्धव ठाकरे त्यांची पाद्यपूजा करतात. अजित पवार यांच्या पत्नी गोळवलकर समोर नतमस्तक होतात. लक्षात घ्या, ज्यावेळेस रोहित पवार घर बांधतो, रोहित पवार आमदार रोहित पवार घर बांधतो, जो फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा सांगतो, त्यावेळेस यज्ञ होम हवन कर्मकांड वगैरे हे लोक सगळे करतात आणि हे कर्मकांडी आहेत. लक्षात ठेवा, म्हणजे हिंदुत्वामधला हा फरक लक्षात घ्या. म्हणजे यांना अस्सल शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचं हिंदुत्व, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेमधलं हिंदुत्व हे अस्सल हिंदुत्व आहे, हे मात्र 100% काँग्रेसलाही मान्य नाही. त्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये यांचा खरा चेहरा जर उघडा पाडायचा असेल तर शिवरायांच्या अस्सल हिंदुत्वाची मांडणी केल्याशिवाय पर्याय नाही. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.